पवारांनी संजय मामा शिंदेंना पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचून माढ्याचा तिढा सोडवला असला तरी भाजपला मात्र उमेदवारीचा तिढा अद्याप सोडवता आलेला नाहीये। मुख्यमंत्र्यांनी अकलूज आणि फलटण अशा दोन्ही ठिकाणच्या रणजित सिंहांना जाळ्यात ओढलं खरं, पण त्यांची नजर अजूनही अकलूजच्या मोठ्या सिंहावर अर्थात विजयदादांवरच खिळलेली आहे। बघूयात यावरीलच न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। पवारांचा माढा जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक नाही तर दोन रणजित सिंह आपल्या जाळ्यात ओढलेत। एक अकलूजचा आणि दुसरा फलटणचा। मोठ्या दणक्यात हे दोन्ही पक्षप्रवेश पार पडले, पण तरीही मुख्यमंत्री माढ्याची उमेदवारी जाहीर करू शकलेले नाहीये, कारण त्यांची नजर आहे ती विजयदादांवर। म्हणूनच त्यांनी रणजित सिंह यांच्या पक्षप्रवेशावेळी या पुढची बोलणी आम्ही थेट विजयदादांशीच करू असा सूचक उल्लेख केला असावा। रणजित दादा आले, विजयदादांचं काय? त्यांच्या आशीर्वादाने चालल्यात, काळजी करू नका। त्यांनी पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे, त्यानंतरच ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा आशीर्वाद पूर्ण आमच्या सोबत आहे आणि पुढची चर्चा त्यांच्याशीच आम्ही करणार आहे। माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील मोदी लाटेतही निवडून आले होते, पण यावेळी त्यांना मुलगा रणजित सिंहलाच माढ्याच्या मैदानात उतरवायचं होतं। पण राष्ट्रवादीने पवारांच्याच नावाची हूल देऊन मोहिते पाटलांना नको तितकं खिळवत ठेवलं आणि त्यामुळे वैतागलेल्या विजयदादांनी रणजित सिंहाला थेट भाजपातच धाडलं। त्याला प्रत्युत्तर म्हणून मग पवारांनी खास सुलतानी डाव टाकत संजय मामा शिंदेंनाच पळवलं। पवारांची ही तिरकी चाल मुख्यमंत्र्यांच्या चांगली जिव्हारी लागली, म्हणून मग मुख्यमंत्र्यांनी फलटणचा रणजितही भाजपात ओढून राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिलं। मग हे दोन्ही युवा रणजित सिंह माढा जिंकण्यासाठी पुरेसे नाहीत हे मुख्यमंत्री पुरते ओळखून आहेत। म्हणूनच आता अकलूजच्या मोठ्या सिंहाची म्हणजेच विजयदादांची मनधरणी सुरू झाली आहे। विजयसिंह मोहिते पाटील यांनीच निवडणुकीत उभा राहावं यावेळेस सुद्धा असा आग्रह भाजपच्या वरिष्ठांकडून सुरू आहे। पण मोहिते पाटील सध्या इच्छुक नसल्याचं समजतंय, परंतु माढा लोकसभा जर राखायची असेल भाजपला तर विजयसिंह मोहिते पाटील हे सक्षम उमेदवार म्हणून पर्याय ठरू शकतात। संजीव नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील ही नावं जरी महत्त्वाची असली तर विजयी उमेदवार म्हणून विजयसिंह मोहिते पाटील खासदार यांच्याकडं पाहिलं जात आहे आणि भाजपच्या गोटात त्यांच्या नावाची अग्रेसर चर्चा आहे। 4 एप्रिलपर्यंत आणखीन उमेदवारी अर्ज दाखल करायला मुदत आहे, तोपर्यंत भरपूर काही खलबते होऊ शकतात आणि उमेदवार निश्चित होऊ शकतो। सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील गट काहीसा कमकुवत झाला असला तरी विजयदादांचा करिश्मा अजूनही टिकून आहे। अशातच पवारांच्या तिरक्या चालीमुळे त्यांना माढ्यात मोठी सहानुभूती मिळू शकते आणि त्याच जोरावर मुख्यमंत्र्यांनी माढ्याचा गड सर करण्याचे मनसुबे रचले। पाहुयात विजयदादा पुन्हा पॅड बांधून पंढरपुरातील पराभवाचे उट्टे फेडतात का? सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, माढा। नगर दक्षिणमधून सुजय विखेला पराभूत करण्यासाठी शरद पवार काल स्वतः नगरमध्ये ठाण मांडून बसले होते। काल त्यांनी फक्त विखे विरोधकांनाच एकत्र केलं नाही तर व्यापाऱ्यांचीही आढावा बैठक घेतली। त्यामुळे पवारांचं हे चक्रव्यूह विखेंचा सुजय नेमका कसा भेदतो हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे। विखेंना त्यांच्याच नगर जिल्ह्यात पराभूत करण्यासाठी आता स्वतः शरद पवारच मैदानात उतरलेत। काल नगरमध्ये जाताच त्यांनी पहिला दणका दिला तो विखेंचे मित्र शिवाजी कर्डिले यांना। कर्डिलेंच्या दोन्ही पुतण्यांना त्यांनी एकाच फटक्यात राष्ट्रवादीत घेऊन टाकलं। एवढंच नाही तर महापालिकेत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचं निलंबनही रद्द करून टाकले। पवारांनी जिल्ह्यातल्या सर्व विखे विरोधकांची नव्यानं मोठ बांधली आणि या कामात त्यांना साथ मिळते ते कट्टर विखे विरोधक थोरात गटाची। पवारांना एक थेट संदेश द्यायचा आहे की राष्ट्रवादी आणि मी स्वतः पूर्ण ताकदीनिशी अहमदनगर मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणीसाठी उतरलेलो आहे आणि काँग्रेसचे जे नेते आहेत राधाकृष्ण विखे आणि त्यांचे चिरंजीव सुजय विखे इथून भाजपची उमेदवारी करतायत। तर भाजपला पूर्ण आव्हान आम्ही या मतदारसंघात उभं केलेलं आहे, विखेंना पूर्ण आव्हान उभं केलेलं आहे। हा एक इशारा आणि हा एक संदेश देण्यासाठी आपल्या पार्टी वर्कर्सला, त्यासाठी खास हा शरद पवारांनी कालचा दौरा केलेला आहे। नगरचं सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण फोडण्यासाठी पवारांनी जाणून बुजून कर्डिलेंच्या जावायला तिकीट दिलंय। त्यामुळे भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंची पुरती गोची झाली। असं असलं तरी स्वतः कर्डिले मात्र आपण भाजपचेच काम करणार असल्याचं सांगतायत। आज दक्षिणेचे उमेदवार जे झालेत ते देशाचे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली, माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि माझ्याची चर्चा करूनच सुजयदादांनी सुद्धा दक्षिणेतून उमेदवारी निवडणूक लढवायचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला।
म्हणून ही सर्वशी जी जबाबदारी असेल ती माझ्यावरच राहणार आहे आणि मी कुठल्याही प्रकारची शंका पाळण्याचं काम कारण नाही. जावई जरी कदाचित आघाडीकडून उभा जरी असला तरी तुम्हाला सांगतो का मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा पक्षाचंच काम करणार आहे आणि तो पण प्रामाणिक काम करणारे सगळ्या उमेदवाराच्या पेक्षा पुढं राहून काम करण्याचा प्रयत्न 100% त्याच्यामध्ये केला पण जाईल आणि महाराष्ट्रातून 1 नंबरची सीट निवडून येण्यासाठी आतोनात प्रयत्न करण्याचं काम 100% केलं जाईल. पवारांच्या या खेळीनं विखे गटही पुरता सावध झालाय. पण स्वतः राधाकृष्ण विखे पाटील अजूनही काँग्रेसमध्ये असल्यानं मुलाचा प्रचार उघडपणे करताना दिसत नाहीत. त्यामुळे पवारांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या सुजयला सही सलामत बाहेर काढण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील पडद्यामागून नेमकी कोणती खेळी करतात हे पाहणं मोठ्या औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्टसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.